गिरगावमध्ये शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। सर्व नेते गिरगावमध्ये शोभायात्रेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः आदित्य ठाकरे देखील शोभायात्रेमध्ये गिरगावच्या सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी वरळीमध्ये साईबाबांच्या पालखीला त्यांनी उपस्थिती लावली आणि आता गिरगावमध्ये शोभायात्रेला ते उपस्थित झालेले आहेत। पाहतोय की मोठ्या प्रमाणात गिरगावमध्ये शोभायात्रेला खरं तर गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः आदित्य ठाकरे त्यासोबतच खासदार अरविंद सावंत, सचिन अहिर उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। आदित्यजी गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या आहात, काय प्रतिक्रिया काय? आत्ताच सगळ्यांना तर दिल्या, पण सगळ्यांना नुसतं शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि आपण पाहताय जेवढी ते सण साजरा होतं ती मजा घ्यायला आलो। गिरगावमध्ये कुठेतरी मराठी भाषा टिकली पाहिजे याच्यासाठी मोठमोठे बॅनरबाजी करण्यात आलेले, काय बघा ती भावना आहे, बॅनरबाजी नाही आहे। पण आज असं मी सांगितलं ना की आपण सगळाच हा सण साजरा करतोय, देशभरात साजरा होत आहे आणि बाकीचा लढा तर आम्ही देत आलो एवढे वर्ष। मराठी धोका भाजपच राज्यात आल्यानंतर कसं निर्माण झाला हा देखील विचार करण्याची गरज आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी पाहायला मिळते। मराठी भाषा कशी टिकली पाहिजे आणि मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे अशा आशयाचे ठिकठिकाणी बॅनर जे आहे ते गिरगावमध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अमित चिगवण सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।